म्हणून आपण यांना पाहणार आहोत. आणि अदिरा आणि रोहन यांचं लग्न आहे. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत असं तुम्ही सांगितलेलंच आहे, बरोबर आहे. पण नेमक्या काय काय गोष्टी ठरलेल्या आहेत ह्या मात्र तुम्ही अजून कोणालाच सांगितलं नाही. तुम्हाला तरी सांगितलं का? फक्त सांगितलं एवढंच ते सांगतात. त्यांचं ठरलंय सगळं, त्यांच्या पुरती सगळं ठरलेलं आहे. वा वा वा. बघूया आता एवढी माणसं आली आहेत तर कदाचित त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण कळेल त्यांचं काय ठरलंय, नेमकं काय ठरलंय ते. वा वा वा. ठरवायचं काम आमच्याकडे काही लोक करत असतात, म्हणजे झी मराठी करत असतं, बरोबर आहे. निर्माते हेमंत सोनवणे तेही करतात, आमचे दिग्दर्शक चंदू गायकवाड तेही करतात, आणि त्यांच्या साथीला आमचे लेखक आहेत ते सगळं ते ठरवतात. ते समोरच्या भूमिकेत असतात आणि आम्ही वा वा. पण छान आहे. पण हे सगळेजण जे ठरवतायत ते इतकं उत्तम ठरवतायत, अगदी सॅनिटाईज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही. तर सर पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खर्च कसला असतो, परफ्यूमचा का सॅनिटायझरचा? स्वच्छतेचा, सॅनिटायझरचा. वा. तर पहिला प्रश्न तर सर मला पहिल्यांदा तर हे सांगायला अतिशय आनंद होतोय की पुन्हा एकदा तुम्ही दोघेही जण खरं तर झी मराठीवरती येत आहात. तुम्ही 6 वर्षांनंतर येत आहात पुन्हा. यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती. तुमची एंट्रीज ग्रँड असते, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता. तुला पाहते रे त्याची प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली होती. साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता, बरोबर आहे की नाही. बसबाई बस नावाचा कार्यक्रम केला त्यावेळेला ईव्ही इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेलात. आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली. आज ताज हॉटेल. वा वा वा. तर अशा सगळ्या ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता. या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही या ऐतिहासिक वास्तूची निवड केली, बरोबर आहे की नाही. मी सुद्धा पहिल्यांदाच इथे प्रेस कॉन्फरन्स करतोय. तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखीन काय ग्रँड गोष्टी असणार आहेत? ही मालिकाच ग्रँड आहे. मला असं वाटतं की ज्या चॅनलवरती ही मालिका येते ते चॅनलही ग्रँड आहे. वा वा वा. त्यामुळे झी मराठी ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधनं ग्रँड बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केले. त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँडली उत्सुक आहोत. वा 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 वा. आणि स्वानंदीबद्दल सांगायचं झालं तर ती ब्रँड बनवते, बरोबर की नाही. म्हणजे यापूर्वी होणार सुनमी या घरची ही मालिका तू केलीस. मी खरं सांगतो काहीही असं म्हटलं की पूर्वी असं वाटायचं की अरे हे काय आपल्याला काय बोलते, काही काय काही असं वाटायचं. पण जेव्हापासून हिने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हापासून काहीही हा शब्द इतका सगळ्या मुलांसाठी एकदम जवळचा झालेला आहे, बरोबर काय सांगू. पण आम्ही पाहिलं की त्या मालिकेत सुद्धा सासूबाईंबरोबरचं तुझं एक नातं फार कमाल होतं. तिथे 6 सासू होत्या, तुम्हाला सासूबाई होत्या तुझ्या, आणि त्यांच्याबरोबर एक वेगळं नातं तुझं होतं. त्यानंतर तू शुभ्रा झालीस आणि सासूचंच लग्न लावायला निघालीस, बरोबर की नाही. लग्न लावलंच सुद्धा तू ते, बरोबर. मग आता काय ह्याच्यात सासू बरोबरचं नातं कसं असणार आहे? ह्याच्यात माझ्या सासू बरोबरचं नातं कसं असेल मला माहितीच नाहीये, कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहित नाहीये. अरे बापरे. पण लग्न लावण्याचं म्हणशील तर हो, आम्ही दोघं आता आमचे इतके सुसंवाद का होत आहेत आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना, त्याला एक कारण आहे. कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय. वा. म्हणजे याच्यातनं सासूचं लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही, परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच लागणार आहे. कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न लावायचं. वा 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 वा. सर तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात, बरोबर आहे की तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहत असतो. पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात? तर काय आम्हाला ही आता या फोटोमध्ये दिसते, ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. वा. की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा तो माझ्या हातात येत नाहीये, ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. हे चॅलेंज आहे ना सर? हे चॅलेंज आहे. का सर, का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल? पण तुम्हाला असं वाटतं झी मराठी तुम्हाला त्रास देईल आणि तुम्हाला मला हा प्रोमो मुद्दामून केला असं वाटतं. नाही सर, असं अजिबात नाहीये. काय होतं तुम्हाला असं वाटत असलं जरी की झी मराठीने तुम्हाला त्यावेळी गुलाबजाम दिला नव्हता तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे इथे. बघूया आपण काय आहे ते. आणा बरं सरप्राईज.
धावपळ सुरू झाली म्हणजे सरप्राईज येते. येस काहीतरी सरप्राईज.